नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य याचं चेंज द वॉइस कसं करायचं आपण शिकलो. आज आपण इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थी वाक्य याचं चेंज द वॉइस कसं करायचं आपण शिकणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की प्रश्नार्थी वाक्य हे दोन प्रकारचे असतात. एक आहे व्हर्बल येस नो टाइप क्वेश्चन्स, म्हणजे ज्यांची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते ते, आणि त्यांची उत्तर येस नो असतात म्हणून ते येस नो क्वेश्चन असे म्हणतात. आणि दुसरं आहे WS टाइप क्वेश्चन्स, म्हणजे ज्यांची सुरुवात WS टाइप शब्दांनी होते त्यांना WS टाइप क्वेश्चन असे म्हणतात. तर पहिलं पाहूया आपण व्हर्बल क्वेश्चनचं चेंज द वॉइस. सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला, हे जे व्हर्बल क्वेश्चन आहे ते विधानार्थी वाक्यात म्हणजे करता सुरुवातीला घेऊन रूपांतर करायचं आहे, सरळ वाक्य करायचं आहे. इथं करता आहे यू, मग यू सुरुवातीला घ्या, यू नंतर क्रियापद आहे विल, नंतर आहे सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता हे झाले विधानार्थी वाक्य. आणि आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे अगोदरचे व्हिडिओ पाहिले त्याच्याप्रमाणे पहिले क्रियापद ओळख आहे सॉल्व. हू सॉल्व, यू सॉल्व. व्हॉट सॉल्व, दिस प्रॉब्लेम. हे काय झालं ऑब्जेक्ट. विल सॉल्व कुठला काळ आहे, तर तो आहे सिंपल फ्युचर टेन्स. आणि तुम्हाला चार्ट दिलेला आहे त्यानुसार त्याचं चेंज द वॉइस सूत्र आहे ऑब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय येतं, दिस प्रॉब्लेम. नंतर काय घ्यायचं, शॅल विल पैकी विल, नंतर बी, बी नंतर V3 म्हणजे सॉल्वचं स्वरूप सॉल्ट, बाय, आणि यूचं काय होणार, यूज होणार. हे झालं या वाक्याचं चेंज. पण आपल्याला कुठल्या वाक्याचं पाहिजे, विल यू सॉल्व दिस प्रॉब्लेम म्हणजे व्हर्बल क्वेश्चनचं पाहिजे. म्हणून काय करायचं, आपण हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे हे काय करायचं, सुरुवातीला घ्यायचं. मग काय उत्तर आहे बघा, विल धिस प्रॉब्लेम बी सॉल्व बाय यू क्वेश्चन मार्क. हे झालं या प्रश्नाचं आन्सर. तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर द्यायचं. ह्या दोन स्टेप आहेत, ह्या त्यात तुम्हाला उत्तर चुकू नये म्हणून आहे. काय केलं पहिल्यांदा आपण, हे जे व्हर्बल क्वेश्चन आहे त्याचं विधानार्थी वाक्यात सुरुवात केली. विधानार्थी वाक्यात म्हणजेच करता सुरुवातीला घेतला. मग काय झालं, यू विल सॉल्व दिस प्रॉब्लेम. त्याच्यानंतर क्रियापद ओळखलं, त्यानंतर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ओळखलं, प्रश्न विचारतो. त्यानंतर काय करायचं आहे, काळ ओळखायचं. तर कुठला आहे, सिंपल फ्युचर टेन्स. त्याचं नियम पाहिला आपण चेंज द वॉइसचा, बरोबर आहे, पॅसिव वॉइसचा. आणि त्या नियमानुसार त्याचं चेंज द वॉइस केलं. नंतर काय केलं, सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ड सुरुवातीला घेतला आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलं. समजलं. अशा प्रकारे आपण आता बाकीच्या वाक्यांचं उत्तर पाहूया. तर पुढचं वाक्य आहे, कॅन शी मॅनेज हर प्रॉब्लेम. करता सुरुवातीला घ्यायचं आहे, मग काय येणार, शी कॅन मॅनेज हर प्रॉब्लेम. सब्जेक्ट ऑब्जेक्ट ओळखायचं. मॅनेज हे वर्ब आहे, हू मॅनेज, शी काय सब्जेक्ट, व्हॉट मॅनेज हर प्रॉब्लेम, हर प्रॉब्लेम काय ऑब्जेक्ट. कुठला काळ आहे, तर काळ नाही तर ते मॉडल ऑक्झिलरी आहे. मग ते सूत्र काय आहे पॅसिव्हचं, ऑब्जेक्ट प्लस मॉडल ऑक्झिलरी प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट काय आहे, ह प्रॉब्लेम, काय आहे, ह प्रॉब्लेम. त्यानंतर कॅन, नंतर बी, आता मॅनेजचे दुसरं रूप मॅनेज, नंतर बाय, शीचं होणार हर, शीचं झालं हर. आता हे झालं या वाक्याचं चेंज. पण आपल्याला याचं पाहिजे म्हणून काय करायचं, हे सहाय्यकारी क्रियापद आहे ते सुरुवातीला घ्यायचं. मग काय उत्तर येणार, कॅन हर प्रॉब्लेम बी मॅनेज बाय
हर क्वेश्चन मार्क हे झालं या प्रश्नाचं उत्तर. समजलं. आता पुढचं वाक्य आहे डीड ही लाईक द स्टोरी. आता डीडचं वाक्य आहे, हे डीडचं वाक्य आहे ते चेंज वॉइस मध्ये रूपांतर करताना पहिला डीड काढायचं आहे. डीड काढल्यामुळे काय होणार आहे, हे लाईक म्हणजे मेन वर्ब आहे त्याचं पास्ट टेन्स मध्ये रूपांतर होणार, ते होणार लाईक्ड. समजलं का. मग वाक्य झालं ही लाईक द स्टोरी. मग काय सरळ वाक्य तयार होणार, ही लाईक द स्टोरी. वर्ब लाईक आहे, हु लाईक ही काय झालं सब्जेक्ट, व्हॉट लाईक द स्टोरी. ऑब्जेक्ट कुठला काळ आहे, V2 आहे. डीडचं वाक्य नेहमी सिंपल पास्ट टेन्सचं असतं म्हणून त्याचं सूत्र काय, ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट काय, द स्टोरी. वॉज वेअर पैकी काय येणार, वॉज. लाईकचं तिसरं रूप लाईक्ड. बाय हीच होणार हिम. आता काय करायचं आहे, हे जे हेल्पिंग वर्ब आहे वाय वॉज ते काय करा सुरुवातीला घ्यायचं आहे. मग काय झालं, वॉज द स्टोरी लाईक्ड बाय हिम. पुढे क्वेश्चन मार्क द्या. हे झालं या वाक्याचं आन्सर. आता पुढचं वाक्य पण तसंच आहे, डीड दे सी युअर फादर कमिंग. आता डीड काढलेलं आहे, डीड काढल्यामुळे आपण काय करणार, सीचं होणार सॉ. काय सीचं होणार, सॉ. लक्षात ठेवा सीचं होणार सॉ, कारण का हे डीड पास्ट टेन्स आहे, डूचं पास्ट टेन्स आहे. मग वाक्य काय होणार, दे सॉ युअर फादर कमिंग. आता आपण सब्जेक्ट काय आहे पाहिलेलं सॉ, त्याला प्रश्न हु सॉ दे. व्हॉट सॉ काय पाहिलं नाही माहिती. हुम सॉ कोणाला पाहिलं, युअर फादर तुमच्या वडिलांना. कमिंग हे ऍडिशनल वर्ड आहे. कुठला काळ आहे, सिंपल. पुन्हा सिंपल पास्ट टेन्सच आहे. त्याचं सूत्र काय आहे, ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट काय, युअर फादर. युअर फादर. वॉज वेअर बी काय येणार, वॉज. सॉचं रूप सीन. राहिला शब्द कमिंग. बाय देच होणार देम. आता काय करायचं, फक्त वॉज सुरुवातीला घ्या. काय उत्तर येणार, वॉज युअर फादर सीन कमिंग बाय देम. हे झालं या वाक्याचं चेन वॉइस. कळलं हे कसं करायचं तुम्हाला. हे झालं व्हर्बल क्वेश्चनचं चेन वॉइस. आता पुढचं जो आहे तो डब्ल्यू स्टेप. फक्त फरक एवढाच आहे, इथं डब्ल्यू स्टेप वर्ड आलेले आहे, बाकी मेथड तीच आहे. तर पाहूया आपण पहिलं काय करायचं आहे. डब्ल्यू स्टेपचं करताना हा डब्ल्यू स्टेप शब्द आहे थोडा बाजूला ठेवायचा आहे, मग त्याचा विचार नाही करायचा, बाजूला ठेवून विचार करायचा. हे वाक्य झालं व्हर्बल क्वेश्चन. आर यू मेकिंग नॉईज. पुन्हा या नियमाप्रमाणे पहिल्यांदा करता सुरुवातीला वाक्य सरळ करा, विधार्थ घ्या. काय म्हणणार आहे, यू आर मेकिंग नॉईज. ठीक आहे. क्रियापद आहे मेन मेकिंग. हु मेकिंग, यू. व्हॉट मेकिंग, नॉईज. सब्जेक्ट ऑब्जेक्ट ओळखलं. त्यानंतर कुठला काय, आर मेकिंग कंटिन्युअस प्रेझेंट आहे. त्याचे सूत्र काय आहे, ऑब्जेक्ट प्लस एमेजार प्लस बीइंग प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे, नॉईज. एमेजार येणार इज, नंतर बीइंग. आता मेकिंग म्हणजे मेकचं दुसरं रूप मेड. बाय यूचं होणार यू. नॉईज इज बीइंग मेड बाय यू. आता काय करायचं, याप्रमाणे सहाय्यकारी क्रियापद सुरुवात केली पण ते स्मॉल लिहायची, तर आपण डायरेक्ट कॅपिटल लिहित होतो, आपण स्मॉल मध्ये लिहायचं. क्रियापद सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला घ्या. इज नॉईज बीइंग मेड बाय यू.
आणि पुढे क्वेश्चन मार्क द्या. आता काय करायचं, हा जो WH टाईप वर्ड आहे तो खाली घ्या. मग उत्तर द्या, व्हॉट इज नॉइज बीइंग मेड बाय यू. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, या WH टाईप प्रश्नाचं चेंज करायचं. तुम्हाला ह्या 2 स्टेप आहेत त्या फक्त तुमचं उत्तर चुकू नये म्हणून लिहायचे आहे, तुम्ही फॉलोअप करायचे. बाकी तुम्हाला परीक्षेत उत्तर हेच लिहायचं आहे. बघूया दुसरं वाक्य. दुसरं वाक्य आपण करतोय, व्हेन सुरुवातीला बाजूला ठेवायचं आहे, मग त्याचा विचार नाही करायचा. पुन्हा विल दे डिपॉझिट द मनी. सरळ वाक्य म्हणा, गडबड झालं त्याचं सरळ वाक्य म्हणा करता सुरू होतं का, दे विल डिपॉझिट द मनी. हु डिपॉझिट क्रियापद, हु डिपॉझिट, दे. व्हॉट डिपॉझिट, द मनी. ऑब्जेक्ट कुठला काय, विल आणि डिपॉझिट सिंपल फ्युचर टेन्स आहे. सूत्र तुम्हाला माहिती आहे त्याचं, ऑब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे, द मनी. शॅल विल पैकी काय येणार, विल. नंतर बी, डिपॉझिटचं तिसरं रूप डिपॉझिटेड. बाय, देचं होणार दे. आता काय करायचं, विल सुरुवातीला, सहाय्यकारी क्रिया सुरुवातीला काय, पण ते घेताना स्मॉल मध्ये घ्यायचं, स्मॉल लेटर मध्ये लिहायचं. विल द मनी बी डिपॉझिटेड बाय देम क्वेश्चन मार्क. आता हा वेन जो शब्द आहे तो खाली घ्या आणि उत्तर, वेन विल द मनी बी डिपॉझिटेड बाय देम. तिसरं वाक्य बघा, इथे आहे वेअर. कुठलं वाक्य, वेअरचं. वेअर डिड ही मेक हिज बॅग. वेअर हा शब्द थोडासा बाजूला काढूया, आपण नंतर विचार करूया. पुन्हा डीड आहे, हे तिसरं चौथं वाक्य केलं त्याप्रमाणे करायचं आहे. डीड काढायचं, मग मेकचं काय होणार, मेड होणार. काय होणार आहे, मेड. मेकचं होणार मेड. मग सरळ वाक्य काय होणार, ही मेड हिज बॅग. मेड क्रिया, हु मेड, ही मेड. व्हॉट मेड, हिज बॅग. ऑब्जेक्ट. डीडचं वाक्य नेहमी सिंपल पास्ट टेन्सचं असतं आणि मेकचं दुसरं मेड आलंय. मग त्याचं पॅसिव सूत्र काय आहे, ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आलाय, हिज मनी. वॉज वेअर पैकी काय येणार, वॉज. सॉरी, हिज बॅग, मनी नाही बॅग. हिज बॅग वॉज. मेडचं दुसरं रूप मेडच आहे. मेड बाय, हिचं होणार हिम. हिज बॅग वॉज मेड बाय हिम. आता वॉज काय करायचं, सुरुवातीला घ्या, मग ते स्मॉल मध्ये लिहायचं आहे. वॉज हिज बॅग मेड बाय हिम क्वेश्चन मार्क. आता हा वेअर शब्द खाली घ्या. उत्तर झालं, वेअर वॉज हिज बॅग मेड बाय हिम. हे झालं तिसऱ्या वाक्यात. चौथं वाक्यामध्ये हाऊ आहे. हाऊ हा शब्द जरा बाजूला काढा, नंतर विचार आपण त्याचा वापर करूया. आता पुन्हा डीडचं वाक्य आहे. डीड पुन्हा काढायचं आहे. मग ओपनचं काय होणार, ओपन. काय होणार, ओपन. मग सरळ वाक्य काय झालं, शी ओपन द गेट. ओपन क्रियापद, हु ओपन, शी. व्हॉट ओपन, द गेट. कुठला काय, सिंपल पासून तुम्हाला माहिती आहे, सूत्र माहिती आहे. ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. मग काय येणार, ऑब्जेक्ट द गेट. वॉज वेअर पैकी काय येणार, वॉज. ओपनचं दुसरं ओपन बाय. शीचं होणार हर. आता काय करा, हे वॉज सुरुवातीला घ्या, ते स्मॉल लेटर मध्ये लिहायचं आहे. वॉज द गेट ओपन बाय हर क्वेश्चन मार्क द्या. वरचा हाऊ शब्द खाली घ्या. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. काय उत्तर येणार, हाऊ वॉज द गेट ओपन बाय हर. तर अशा पद्धतीने आपल्याला व्हर्बल आणि WH टाईप क्वेश्चनचं चेन द वाईज करता येतं. तुम्ही अजूनही याचा सराव करा आणि काही प्रश्न असेल, काही डाऊट्स असेल तर मला विचारा. धन्यवाद.